नंतर आणि प्लेअर ऑफ द मॅच जातोय राजूने बॉलिंग केली मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच साठी पुरस्कार देण्यासाठी विनंती राहील उपस्थित सन्माननीय प्रकाश मामा जाधव यांना, रामदूत रहिवासी संघाचे सेक्रेटरी. आणि प्लेअर ऑफ द मॅच जातोय राजू. राजू यांना प्लेअर ऑफ द मॅच जातोय. राजू आपण या. राजू प्लेअर ऑफ द मॅच या. राजू या पटकन. रुपेश रुपेश कुठे असतील तर आपण यायचंय. रुपेश रुपेश पुढील मॅच लवकरात लवकर सुरू करायचे. मॅन ऑफ द मॅचचा मॅनकरी आहे राजू. ला आपण लवकरात लवकर या. सन्माननीय प्रकाश जाधव यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आतापर्यंत लीगमधली ही शेवटची मॅच आहे. शेवटची मॅच YCC वाकी आणि गानपूरवाडी कोळसुंबी या दोन संघांमध्ये हा सामना होईल. पंच लवकरात लवकर हा सामना सुरू करायचा आहे. राजू या लवकर. आपण आपल्या उत्कृष्ट खेळाने आपल्या या संघाला शिवने संघाला विजय संपादन करून दिल्याबद्दल आम्ही शिव उत्कर्ष मंडळातर्फे आपला इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मान करत आहोत. तसेच प्रकाश जाधव यांचा सन्मान प्रवीण खानविलकर हे करतील. मी प्रवीण खानविलकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा इथे यथोचित असा सन्मान करायचा आहे. मॅचला सुरुवात होते. 4 षटकांच्या सामन्यातील हा पहिला षटक इथे टाकत आहेत. बॉलर्स नेम प्लीज. अजय. बॉलर्स नेम अजय. सामन्याला सुरुवात होत आहे. आणि हा पहिला बॉल निर्धाव. प्रकाश जाधव यांचा सन्मान करत आहे प्रवीण खानविलकर. धन्यवाद प्रकाश जाधव. आपण आमच्या या सामन्यासाठी आपण जी इथे उपस्थिती लावली त्याबद्दल आम्ही तुमच्या इथे यथोचित असं सन्मान करत आहोत व आपले पुनश्च एकदा धन्यवाद. दुसरा चेंडू निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो YCC वाकी संघाचा गोलंदाज अजय वाईम. चला जरा लवकर करायचे. स्पीडअप करा. यानंतर आपल्याला 5 सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताय. फलंदाजाला काही चेंडू समजत नाही आहे. चक्री फिरते तसा फलंदाजी फिरतोय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि हा स्क्वेअर चेंडू. 3 चेंडूनंतर एक खराब चेंडू टाकलेला आहे. YCCचे गोलंदाज अजय यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. 3 निर्धाव चेंडू टाकले होते आणि यापुढील चौथा चेंडू ही निर्धाव आहे.
फलंदाजाला काही चेंडू समजत नाही आहे. मला वाटते त्यांच्या डोळ्यावर अंधुक प्रकाश दिसतोय असं मला वाटते, कारण एकही चेंडू त्यांना आतापर्यंत दिसला नाही आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला भेटते आहे. 5 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. आणि मला वाटते हा स्वैर चेंडू. मला वाटते गानपूरवाडी यांचं जे धावांचं खातं आहे ते स्वैर चेंडूनेच उघडलेलं आहे. 2 स्वैर चेंडूने त्यांच्या धावा झालेल्या आहेत 2. फलंदाज काही अजून आपलं खातं उघडत नाही आहे. पाहूया. पुन्हा एकदा पण वाईट. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. 3 धावा झालेल्या आहेत त्याही स्वैर चेंडूने. मला वाटते स्वैर चेंडूची हॅट्रिक केलेली आहे इथे गोलंदाजाने. जेवढे चांगले चेंडू टाकतोय तेवढेच तो स्वैर चेंडूही टाकतोय. आणि हा अतिशय सुरेख असा शॉट मारला बघूया कव्हर्सच्या दिशेने. आणि हा उत्कृष्ट झेल. आणि एकही धाव न काढता सलामीचा फलंदाज तंबूत परतलाय. 3 स्वैर चेंडू नंतर ही विकेट आलेली आहे. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे ती अजय वाईम यांची. आपल्या या षटकामध्ये त्यांनी 3 धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. दुसरा गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव काय दुसरा? योगेश. यानंतरचा गोलंदाज आहे योगेश. हां, आवाज येतोय ना? आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी ते आपल्याला पाहायला बघितले. पुढचा फलंदाज आहे रोहन. राहुल स्ट्राईकला गेले. सॉरी, रोहन स्ट्राईकला गेले. डावखुरी आताचा फलंदाज रोहन. आणि त्याला गोलंदाजी करतोय तो योगेश. चला लवकर सुरू करा सामना. टाइमपास करू नका कृपा करून. आपल्या सगळ्यांना विनंती आहे सर्व खेळून टाइमपास करू नका आपण. आपल्याला यापुढे 5 सामने अजून खेळवायचे आहेत. आणि आपल्याला रात्र व्हायच्या आतच हे सामने संपवायचे, ज्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. या संपूर्ण स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांचं आम्ही शिव उत्कर्ष क्रीडा मंडळातर्फे हार्दिक आभार मानतो. शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलेवाडी यांच्या वतीने आज इथे भव्य अशी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा भर झाली. प्रथमच हे पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्येच स्वैर मारा सुरुवात आहे. आणि मला वाटते गानपूरवाडी कोळसुंबी संघाचंही स्वैर चेंडूनीच इथे रन होत आहेत का हे पाहायला लागणार आहेत. कोळझुंडे, चुकीची माफी, कोळझुंडे, कळझोंडी, पुन्हा एकदा चुकीची माफी, गानपूरवाडी कळझोंडी. गोलंदाजी खरोखर सुरेख आहे त्यांची, पण स्वैर माराने सुरुवात होते. आणि हा पुढे आणि हा उत्कृष्ट टोलला चेंडू पाहूया किती धाव मिळतात या चेंडूवर. आणि हा षटकार सुरेख असा मारलेला रोहन यांनी. डावखुरी आताचा फलंदाज उत्कृष्ट असा मिडॉनच्या साईडने मारलेला षटकार. फारच सुंदर अशी फलंदाजी करतोय. एकूण धावसंख्या झालेली आहे 10. या मैदानाची जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली असेल तर डावखुरी आताच्या फलंदाजाला ही परिस्थिती अतिशय अनुकूल आहे, कारण त्यांच्यासाठी जी सीमारेषा आहे ती जवळ आहे. आणि हा उत्कृष्ट असा खरोखर अतिशय सुरेख चेंडू. थोडंसं फलंदाजाला चकवलं आहे. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही आहे, कारण हळूवार हाताने टाकलेला हा चेंडू होता. पुन्हा एकदा कमबॅक, अतिशय सुरेख असं कमबॅक. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो योगेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू निर्धाव आणि त्यावर 1 धाव घोषित.
चला ह्या पुढील संघाने तयार राहायचंय. आणि हा उत्कृष्ट पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका आणि 6 धावा. खरोखर सुरेख अशी फलंदाजी करतोय तो रोहन. एकूण संघाची धावसंख्या झालेली आहे 17. योगेश याच्या पूर्वीचा एक अतिशय चकवा देणारा असा चेंडू योगेशने टाकला होता आणि पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा रोहनकडून त्याला चांगलं असं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे आणि हा उत्कृष्ट षटकार रोहन यांनी मारलेला आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतोय तो रोहन. वैयक्तिक 12 धावांवर 2 षटकारांच्या मदतीने रोहन आपली फलंदाजी करतोय आणि ह्या मला वाटते यष्टी रक्षकाकडून मोठी चूक झालेली आहे आणि हा मला वाटते कॅच ड्रॉप झालेला आहे. असे जर जीवदान तुम्ही फलंदाजाला देत राहाल आणि त्यानंतर बघा हा तुम्ही जीवदान दिलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं हे उत्तर आहे. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा षटकार. तुमची ही एक चूक किती तुम्हाला महाग पडू शकते याचं जिवंत असं उदाहरण रोहन यांनी इथे दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याने आपल्या बॅटने तुम्हाला ते प्रत्युत्तर दिलेलं आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय रोहन. योगेशने आपल्या षटकामध्ये 20 धावा दिलेल्या आहेत. पहिलं षटक टाकलं होतं ते अजय याने 3 धावांचं आणि दुसरं षटक टाकलं योगेश याने 20 धावांचं. म्हणजे अतिशय महागडं असं शतक. म्हणजे या अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर जणू काही देणगीच देऊन गेलेला आहे योगेश. आणि तिसरा गोलंदाज आहे. गोलंदाज नेम प्लीज. सुबोध. मला वाटते गोलंदाजाचं नाव सुबोध आहे का? सुबोध. चला अचूक माझा अंदाज पण अचूक निघालाय. सुबोध पाठून चांगली प्रॉन्टिंग चालू आहे मला. बॉलर्स नेम सुबोध. चला उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो. मला वाटतं आता राहुलने स्ट्राईक घेतलेला आहे. पाहूया. आणि हा सुरेख फटका राहुलचा. बघूया काय होते या फटक्यावरती. आणि मला वाटते सरळ झेलबाद झालेले आहेत राहुल. अचूक दस्ताने में ये झेल. आपको कोई भी गलती नहीं करनी है. अगर आप कोई गलती करते हो तो आपका उसका खामियाजा भुगतना पड़ेगा. और ये एक अच्छा झेल यहाँ पे. चलिए मिड ऑन में अच्छी फील्डिंग कर रहे हैं. चला या लवकर. आणि फलंदाजासाठी कृपया फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. फलंदाज कोण आहे? मयूर. चला मयूर फलंदाजी करतोय. आपला पहिला चेंडू. मयूरला काही समजला नाही आहे. नुसती बॅट फिरवतोय. सुबोध चांगली गोलंदाजी करतोय. मयूरसाठी हे कठीण दिसतंय मला. कारण मयूरचा बॅटिंग करण्याचा जो रोग दिसतोय तो ऑफ साईडला दिसतोय. प्रयत्न करतोय तो की ऑफ साईडला कव्हरमध्ये चेंडू मारण्याचा. पण बॉल काही त्याला समजत नाही आहे. चला सुबोधचा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मला वाटते मयूर फक्त ॲक्शन करतोय. रोहनने जे इथे फलंदाजी केली आहे रोहनला अशी अचूक अशी जी साथ हवी आहे ती मयूरकडनं मिळत नाही आहे. कारण अजूनही 23 धावांवरच संघ थांबलेला आहे. 2 निर्धाव चेंडू सुबोधने टाकलेले आहेत. बघूया मयूर काय करतोय ते. आणि मयूरला तिसरा चेंडूही काही समजला नाही आहे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो सुबोध. आपल्या संघाला चांगली कामगिरी करतोय. कारण योगेशने ज्या 20 धावा दिल्यात त्या 20 धावांसाठी आणि हा पुन्हा मयूरला तो मला वाटतं यष्टीरक्षक मयूरला आऊट करत नाही आहेत. त्यांना पण कळलं आहे की आमच्यासाठी पर्वणी आली आहे मयूर म्हणजे. कारण 20 धावा ज्या
योगेशला आल्या आहेत त्या आम्हाला इथे रोखायचे आहेत आणि सुबोधने 4 निर्धाव चेंडू टाकलेत मला वाटते 5 आणि हा पुन्हा एकदा निर्धाव नाही वाईट चुकीला माफी आणि स्वैर चेंडू मयूरसाठी मला वाटते ही जी विकेट आहे ही धाव म्हणजे खेळपट्टी मला वाटते मयूरला साजेशी नाही आहे. मयूरने 6 निर्धाव चेंडू काढलेले तिथे आणि मयूरला यष्टीरक्षक आऊट पण करत नाही आहे कारण त्यालाही माहिती आहे की याच्यानंतर येणारा जो बॅटर असेल त्याने कदाचित चांगली बॅटिंग केली तर आमच्या संघाचं नुकसान होऊ शकतं आणि इथे सुबोधची चांगली कामगिरी एक धाव देऊन त्याने 1 विकेट घेऊन अतिशय उत्कृष्ट असं शतक इथे हाताळलेलं आहे. चौथा गोलंदाज उंचीने छोटा म्हणजे जसं म्हणतात ना मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा हा गोलंदाज असेल. गोलंदाज नेम रोशन. चला रोशन मला संघाचं चौथं षटक घेऊन येतोय तो रोशन रोहन उत्कृष्ट फलंदाजी करतोय. आपला डावखुरा फलंदाज 3 षटकारांनिशी वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय आणि हा रोहनने मारला चेंडू आहे लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया कॅच होतोय का आणि हा कॅच झालेला आहे. रोहनच खरी चांगली बॅटिंग करत होता आणि मला वाटतं रोहन बॉलर रोशन रोहनला खरोखर चांगली साथ मिळाली असते तर आता आपल्याला इथे या संघाच्या YCC वाकी संघाच्या YCC वाकी संघाच्या आपल्याला इथे चांगल्या धावा बघायला भेटल्या असत्या पण रोहनला कोणाचीही साथ नाही. बॅट्समन समीर चला आणि अतिशय उत्कृष्ट असा मारलेला फटका बघूया काय होते आणि हा 6 धावा खरोखर समोरच्या दिशेने मारलेला षटकार. क्वचितच आपल्याला या ग्राउंडमध्ये आपल्याला समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळतो. उत्कृष्ट बॅटिंग केली आहे समीरने. आल्या मी काय आहे ते समीरने दाखवून दिलेलं आहे. आमच्या मयूरने काही करून दे पण मी काही गप्प बसणार नाही आहे आणि मी हा उत्कृष्ट षटकार इथे मारणार आहे आणि त्याने तो खरोखर मारलेला आहे. समीर उत्कृष्ट. सार्थक थोडंसं साईडला व्हायचे. धन्यवाद. आणि बघूया हा स्वैर चेंडू 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. अगेन द व्हेरी गुड शॉट बाय समीर. Good running between the wicket. Both batters are running very good. चला सुंदर फलंदाजी करतोय तो समीर. धावा झालेले आहेत 33 धावा झालेल्या आहेत. पाहूया काय होतंय ते. आणि मला वाटते तू की मी यामध्ये रनआउट झाले. धावबाद झालेले फलंदाज समीर मला वाटते धावबाद झालेले आहे. समीर खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता पण त्याला इथे धावबाद होऊन जायला लागलेलं आहे. गोलंदाज आहे तो रोशन आणि बॅट्समन मला वाटते बॅट्समन नेम दीपराज. बॅट्समन दीपराज रोशनला सामना करतील.
आणि हा अधिराजला काही बॉल समजला नाही आहे. उत्कृष्ट अशी फेकी होती, पण चेंडू काही पकडता आलेला नाही आहे. आणि एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी YCC वाकी. एकूण धावसंख्या झालेली आहे, अरे सॉरी, YCC वाकी फिल्डिंग करते. 35 धावा झालेल्या आहेत. गाणपूरवाडी कळझुंडी. पुन्हा मयूरचे तीच तीच चूक. आणि 7 चेंडू त्यांनी खर्च केलेले आहेत आणि डॉट. 7 चेंडूमध्ये एकही धाव मयूरला घेता आलेली नाही आहे. मला वाटते मयूरला अजूनही प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 35. योगेशने एक 20 धावा खर्च केल्या होत्या इथे. योगेशचं एक महागडं षटक होतं, नाहीतर तिन्ही गोलंदाजांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. रोशन, सुबोध आणि अजय या तिघांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. 3 षटकामध्ये 15 धावा आणि योगेशने एकट्याने 20 धावा दिलेल्या आहेत. मला वाटते बॅटिंगमध्ये योगेश त्या धावा नक्कीच भरून काढेल. आपण YCC चला 35 धावांचं आव्हान इथे. बघू इथे फक्त माती जास्त येते. हा उलटा बस, तोंड इकडे कर. हे आम्हाला कुठे काय, हे ह्याला दे. जाऊ मी इथे कोण नाही येणार. चला लवकर सुरुवात करायची आहे. स्पीडअप करा, आपल्याला लीगच्या मॅच लवकर संपवायच्या आहेत. नाही नाही, चला लवकर सुरुवात करायची आहे मॅच. कानपूरवाडी लवकरात लवकर आपण इथे गोलंदाजी करायची आहे. आपल्या या सामन्यांसाठी श्री विशाल माने, राष्ट्रीय कबड्डीपट्टू विशाल माने यांचं या मैदानात आगमन झालेलं आहे. शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी यांच्या वतीने आम्ही आपल्या इथे सहर्ष असं स्वागत करत आहोत. आपल्या या सामन्यांसाठी श्री विशाल माने यांनी जी इथे सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आम्ही शिवशक्ती उत्कृष्ट मंडळ तेलीवाडी यांच्या वतीने आपल्या इथे सहर्ष असं स्वागत करत आहोत. चला बॅट्समन लवकर पाठवायचे आहेत. YCC वाकी लवकर आपण आपले फलंदाज इथे पाठवायचे. सुबोध आणि अजय. विजय नवनाथ या संघाकडून सुरुवात, आपल्या कबड्डीची सुरुवात ज्यांनी केली, तसेच यू मुंबा प्रो कबड्डी यामध्ये आपण यांना वेळोवेळी पाहिलं असेल. ते सर्वांचे लाडके कबड्डीपट्टू श्री विशाल माने यांनी आपल्या या क्रिकेट सामन्यांना जी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आम्ही शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी यांच्या वतीने त्यांचे इथे हार्दिक हार्दिक आभार मानतो. चला सामना लवकरात लवकर सुरू करायचे. पंच जरा दोन्ही संघांना आपण ताकीद द्यायची आहे, लवकरात लवकर सामना सुरू करा. यानंतर आपल्याला अजूनही 5 सामने खेळवायचे आहेत, याची आपण नोंद घ्या. यानंतर आपले 5 सामने आपल्याला इथे खेळवायचे आहेत. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की आपण इथे वेळ नाही दौडायचं आहे, आपण सामना लवकरात लवकर सुरू. आणि सलामीचा फलंदाज आहे सुबोध आणि अजय. स्ट्राईकला आहे सुबोध. आणि हा उत्कृष्ट चेंडू गोलंदाज राहुल. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो राहुल. आपल्या संघासाठी म्हणजे संघाला जिंकवायचं आहे. आपल्या धावांचं आव्हान
समोरच्या संघाला दिलं आहे आपण 35चं आणि ते आपल्याला वाचवायचं आहे. आपल्याला त्याची आणि हा उत्कृष्ट झेल यष्टीरक्षकाकडून अतिशय सुरेख असा झेल इथे टिपलेला आहे. सुबोध एकही धाव न करता बाद झालेला आहे. झिरो या धावसंख्येवर सुबोध बाद झालेला आहे. गोलंदाजी खरीवर सुरेख केली होती सुबोधने, पण फलंदाजीमध्ये आपलं कसब तो दाखवू नाही शकलाय. आपल्या संघासाठी तो धावा नाही करू शकलाय. आता उतरलाय तो सार्थक. बघूया सार्थक काय करतो. सार्थक अजय सार्थक. हां चला सार्थक बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 35 धावांचं आव्हान आहे तुम्हाला. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला आणि इथे 35 धावा वाचवायचे आहेत आपल्या संघासाठी. राहुल अतिशय सुंदर सुरेख गोलंदाजी करतोय. 2 निर्धाव चेंडू, त्यातल्या दुसऱ्या चेंडूवर त्याने विकेट घेतलेली आहे. पाहूया तिसरा चेंडू. सार्थक डावखुरा फलंदाज, क्षेत्ररक्षण सजवतोय तो राहुल. आपला संपूर्ण अनुभव इथे पणाला लावतोय राहुल. जे संघ अजूनही जेवले नसतील त्यांनी इथे त्यांच्यासाठी आम्ही इथे पावभाजी ठेवलेली आहे. चला बघूया. मला वाटते खराब चेंडू टाकलाय राहुल याने आणि हा सर चेंडू. 2 चांगले चेंडू टाकल्यानंतर एक खराब चेंडू टाकलेला आहे राहुलने. आणि मैदानामध्ये चक्रीवादळ. अतिशय सुरेख चेंडू राहुलचा बघूया आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 2. चला सोयर चेंडू. डाव्या हाताने चलो. आणि हा एक धाव घोषित. चांगला स्क्वेअर कट केलेला आहे. 4 धावा झालेल्या आहेत. राहुलने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. फलंदाजीचा प्रयत्न पण चांगला होता पण तो. आणि 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू 4 धावा. उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न होता पण अजयला काही तो चेंडू समजलेला नाहीये. राहुल चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत राहुल याने. संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय. फलंदाजी नाही केली पण मी गोलंदाजी करणार. तुम्ही दिलेली जबाबदारी मी पार पाडणार. राहुल मैदानात त्या उद्देशानेच उतरलाय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय राहुल. आणि हा मला वाटते एक धाव घोषित. पॉईंटच्या दिशेने टोलेला चेंडू. चला एक षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या अंती धावसंख्या झालेली आहे 5. चला लवकरात लवकर YCC
चला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर दुसरं षटक. खूप विलंब होतोय. लवकरात लवकर स्पीडअप करा बॅट्समन. बॉलर नेम सागर. सागर. एक धाव घोषित. सार्थक चांगली फलंदाजी करतोय. सागरचा पहिला चेंडू उत्कृष्ट असा टोलवलाय सार्थकने लेग साईडला. एक धाव. आणि पुन्हा घोषित धाव. जरा मैदानाच्या बाहेर चेंडू गेला तो घेऊन यायचा आहे. तिथे कोण आमचे कार्यकर्ते असतील तर लवकरात लवकर तो चेंडू घेऊन यायचा आहे बाहेरून. यानंतरचा सामना TS आणि राजवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर इथे व्यासपीठाजवळ यायचे. यानंतरचा सामना TS आणि राजवाडी दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी इथे यायचे. नाही पुन्हा स्क्वेअर चेंडू. चला TS आणि राजवाडी लवकरात लवकर यायचे. आणि हा मला वाटते झेल उत्कृष्ट झेल असा घेतलेला आहे. राजवाडी. राजवाडी आलेले. TSचे कर्णधार. चला लवकर या. हां हां चला नाणेफेक करून घ्यायची आहे लवकरात लवकर. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर नाणेफेक करून घ्या. चला उत्कृष्ट फटकवलं आहे. बघूया काय होते मिडॉनच्या दिशेने. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पण इथे आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही संघ मातब्बर आहेत. आपल्या आपल्या बॅट्समन्स नेम काय आहे. सागर. 4 बॉल. चला स्पीडअप करा. आणि हा पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. हां केलं. चला नाणेफेक होते. मी लाईव्ह विनंती आहे की आपण जरा तो नाणेफेकीच्या इथे लाईव्ह घ्या. हां या दोन्ही विशाल माने यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जात आहे. टॉस कोण जिंकले. कोण जिंकलं टॉस. राजवाडी. राजवाडी यांनी टॉस जिंकलेला आहे. मी प्रशांत गुलोस्कर यांना विनंती करतो की आपण श्री विशाल माने यांचा इथे यथेची तसा सन्मान करायचा आहे. राष्ट्रीय कबड्डीपट्टू श्री विशाल माने यांचा आम्ही इथे यथोचित तसा सन्मान करत आहोत. आपण आमच्या या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी आपलं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि आम्ही आपला इथे यथोचित तसा सन्मान करतो. यानंतरचे जे सामने आहेत ते 3 षटकांचे होणार आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. यानंतरचे जे सामने आहेत ते 3 षटकांचे होणार आहेत. सर्व संघांना विनंती आहे. स्कोर 17 झालेला आहे. 17 झाला आहे. 17 35 झालेत. 34 झालेत. त्यांना 35 करायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे.
आणि यांचे 17 झालेले आहेत. अठरा धावांची आवश्यकता आहे YCC संघाला. चला बॉलर नेम महेश, यानंतरचा बॉलर महेश. कापरादेव मंडळाचे सचिव श्री सौरभ पालांडे यांनाही आम्ही इथे व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. तसेच कापरादेव मंडळाचे उपखजिनदार यश कुरील यांनाही आम्ही इथे व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. आपण आपल्या या व्यासपीठावर यायचे. घोषांकित क्षेत्रात मारलेला हा फटका 1 धावेसाठी. लक्ष लांब नाही आहे, लक्ष जवळ आहे. फक्त तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही प्रयत्न करा, यश संपादन करू शकता. तुम्ही प्रयत्न नाही केलेत, तुम्हाला इथे हार मानायची आहे. चला 19 धाव झालेले आहेत. अजय फलंदाजी करतोय आणि अजयने सुरेख फटकवल्या. बघूया किती धावा मिळतात त्या. आणि मला वाटते 6 धावांसाठी मारलेला हा सुरेख फटका. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो अजय. संघाला विजय मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय. एकूण धावसंख्या झालेली आहे 25. विजयासाठी 10 धावांचं लक्ष्य आहे. 9 चेंडूमध्ये 10 धावा. आणि मॅचचा बॉल आलेला आहे. महेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. पुन्हा फटका फसलेला आहे. अजय प्रयत्न करतोय. 8 चेंडूमध्ये 10 धावा तुम्हाला जिंकायसाठी हवेत. चला कापरादेव मंडळाचे सचिव सौरभ पालांडे आणि उपखजिनदार यश कुरील आम्ही आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट टोललेला आहे कव्हरच्या दिशेने. पॉईंटला क्षेत्ररक्षण करायला क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख अशी इथे क्षेत्ररक्षण करतोय. महेश पण चांगले चेंडू टाकतोय. उत्कृष्ट चेंडू आणि षटक संपलेलं आहे. 6 चेंडूमध्ये आपल्याला विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. लक्ष कठीण नाही या ग्राउंडमध्ये, कारण या मैदानाची जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितलीत तर या मैदानामध्ये तुम्ही कुठेही षटकार मारू शकता. समोर थोडंसं कठीण क्षेत्र आहे, पण दोन्ही बाजूला तुम्ही उत्कृष्ट अशी फलंदाजी करू शकता. 6 चेंडूमध्ये 9 धावा. चला चला शेवटचा गोलंदाज कोण आहे? गोलंदाज नेम दीपराज. दीपराज गोलंदाज दीपराज. पाणी इथे खाली. कापरादेव मंडळाचे सचिव सौरभ पालांडे आणि उपखजिनदार यश कुरील यांचं आम्ही ते मी श्री यशवंत खानिलकर यांना विनंती करतो की आपण कापरादेव मंडळाचे सचिव सौरभ पालांडे यांचा इथे सन्मान करायचा आहे.
चांगला फटका बघूया किती धावा मिळत आहेत त्या. एक धाव घेण्यात यशस्वी अजय. अजय खरोखर सुरेख फलंदाजी करतोय. तसेच खापराद मंडळाचे उपखजिनदार यश कुरील यांचाही आम्ही ते यशस्वी सन्मान करत आहोत. पाच चेंडूमध्ये 8 धावांचं लक्ष आहे. 3 चेंडूमध्ये 8 धावा. आणि हा उत्कृष्ट टोलला बघूया किती धावा मिळत आहेत ते. आणि सुरेख फटकावलेला चेंडू आणि 6 धावा देन. आणि आता समीकरण बदललेलं आहे. समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. आता चेंडू गणिक धावा. 2 चेंडूमध्ये 2 धावा. खरोखर सुंदर फलंदाजी करतोय तो सागर. बघूया 2 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 2 धावा हवेत. आणि हा उत्कृष्ट टोलला बघूया किती धावा मिळत आहेत. एका चेंडूमध्ये 1 धाव. एका धावेची गरज आहे. आणि 1 चेंडू 1 धाव. स्कोर लेवल कंपल्सरी चेस आहे, त्याच्यामुळे ही एक धाव तुम्हाला कंपल्सरी आहे करायची. एका धावेमध्ये म्हणजे एका चेंडूत 1 धाव. चला दीपराज. आणि हा अजयने सुरेख टोलवला आहे आणि जिंकलेली आहे YCC वाकी. आणि अजय आपल्याला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात येते. आपण लवकरात लवकर इथे यायचे. मी खापरादेव मंडळाचे सचिव सौरभ पलांडे आपल्याला विनंती करतो की आपण अजय यांना इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचे. चला अजय लवकरात लवकर यायचं आपण इकडे व्यासपीठावर या. चला राजवाडी संघ आपला क्षेत्ररक्षण सजवायचं आपण. गणसूरवाडी यांनी या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आम्ही शिवशक्ती उत्कर्ष मंडळ यातर्फे आपल्या इथे हार्दिक हार्दिक आभार मानतो. आपण आमच्या या विनंतीस मान देऊन आपण या स्पर्धेत जे सहभागी झालात आणि आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपण आपले इथे पुनश्च एकदा हार्दिक आभार मानतो. TS पेनखळे आपले फलंदाज पाठवायचे आहेत. चला लवकरात त्वरा करा. यानंतरचे सामने 3 षटकांचे आहेत. हा जो सामना होईल TS पेनखळे आणि राजवाडी या दोघांमध्ये तो 3 षटकांचा सामना होईल. याची पंचांनी पण नोंद घ्या. हा जो सामना होईल तो 3 षटकांचा होईल. पंचांनी पण याची नोंद घ्यायची आहे. राजवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. योगेश मला ते पहिलं षटक घेऊन येतो. योगेश एक अनुभवी गोलंदाज आणि सलामीची जोडी आलेली आहे TS पेनखळे संघाची. नवीन बॉल द्यायचा आहे. नवीन बॉल द्या.
प्रथम नवीन बॉल द्या. आणि मैदानामध्ये म्हणजे ह्या सामन्यासाठी वादळानेही हजेरी लावलेली आहे. चला नवीन चेंडू दिलेला आहे पंच मध्ये टाकलाय बघा.